हे जाणीवपूर्वक केलेलं आहे. स्वतःला कुठेतरी राजा सिद्ध करण्यासाठी राजाला खेचण्याचा प्रयत्न केला जातो. काय नाही नाव टाकू शकत. पालकमंत्री आहेत ते, त्यांचं नाव कसं पालघरला टाकलं जातं? मग पालघरच्या निवेदन पत्रिकेमध्ये त्यांचं कसं नाव टाकलं जातं? मग काहीतरी उगाच म्हणू नका उगाच तुम्ही. भाजपचे ज्येष्ठ मंत्री गणेश नाईक यांची गाडी अडवणारे हे आहेत शिंदे सेनेचे सैनिक. या सैनिकांचा एवढा संताप का झाला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव एका कार्यक्रम पत्रिकेतून वगळल्यानं हे शिवसैनिक नाराज झालेत. वाशीतल्या रुग्णालयात असलेल्या कार्यक्रमाला गणेश नाईक आले असता त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत शिवसैनिकांनी यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेत उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्याचा आरोप या शिवसैनिकांनी केला. सत्ताधारी भाजपकडून एकनाथ शिंदे यांचं नाव वारंवार डावललं जात असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी हे आंदोलन केलं. हे बघा, आयुक्त कार्यालयातून जे आहे या कार्यक्रमाची निवेदन पत्रिका निघाली होती. या निवेदन पत्रिकेमध्ये त्या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांचं नाव होतं. परंतु ज्यावेळेस महापौर दालनातून ही पत्रिका निघाली त्यावेळेस जाणीवपूर्वक इकडच्या शिल्पकारांनी आकाशपोटी जे आहे त्यांचं नाव डावलण्याचं काम केलेलं आहे. त्याचा जाब विचारण्याकरिता जे आहे आम्ही या ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरलेलं आहे. आपल्याला माहित असेल की फक्त आणि ज्या MRI सुविधेचं आज ते उद्घाटन करत आहे ते फक्त आणि फक्त जे आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या एका पत्रामुळे झालेलं होतं. आणि आयत्या बिलावर नागोबा या ठिकाणी कुठेतरी म्हणावं लागेल. आणि म्हणूनच या ठिकाणी जे आहे बीजेपी म्हणता येणार नाही. इकडचे जे शिल्पकार आहेत, स्वतःला शिल्पकार समजतात, त्यांनी हे वृत्त केलेलं आहे. त्याच्या निषेधार्थच आम्ही सर्व शिवसैनिक आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत. सुरेश पाटील सांगत आहेत की प्रोटोकॉलनुसार एकनाथ शिंदे यांचं नाव टाकू शकत नाही असं त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. काय नाही नाव टाकू शकत. पालकमंत्री आहेत ते, त्यांचं नाव कसं पालघरला टाकलं जातं? मग पालघरच्या निवेदन पत्रिकेमध्ये त्यांचं कसं नाव टाकलं जातं? मग काहीतरी उगाच म्हणू नका उगाच तुम्ही. हे दिशाभूल करण्याचं काम आहे. जनतेची दिशाभूल आता तुम्ही करू नका. जनता समजून आता चुकलेली आहे. आपण पाहतो ही दुसरी वेळ म्हणण्यापेक्षा ही वारंवार नायकांनी दाखवलेला मनाचा खोटेपणा किंवा कमकुवत वृत्ती आहे की ज्यातनं ते वारंवार आदरणीय पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव डावलत आहे. परंतु आज ज्या MRI मशीनचं ते लोकार्पण करतायत की MRI मशीन ही आदरणीय शिंदे साहेबांच्या निधीतून होत असून त्या निधीतलं नाव सुद्धा त्यांनी ते स्वतःच्या नावावर श्रेयवादासाठी ते हे करत आहेत. कारण त्यांना त्यांच्या लोकप्रियतेचा होणारा घट किंवा आपण पाहतोय की ऐरोली विधानसभेत झालेली त्यांची पडझड ही सहन न झाल्यामुळे त्यांनी हे कृत्य करण्यास सुरुवात केली. 100% हे जाणीवपूर्वक केलेलं आहे. स्वतःला कुठेतरी राजा सिद्ध करण्यासाठी राजाला खेचण्याचा प्रयत्न केला जातो. ही ट्रायल होती. अजून संपूर्ण शिवसैनिक उतरलेले नाही. त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यायला शिवसैनिकांना येतात. नवी मुंबई शहरामध्ये 42 नगरसेवक आता आपण लोक आहेत. बाकी नगर 100% सर्व नगरसेवक आणले नाहीत. कारण आम्हालाही अंदाज होता. आत्ताच आपण मीडियाने बघितलं पोलिसांनी किती हुकुमशाही केली. आम्हाला आतमध्ये असंही सोडलं नाही. आम्ही हा जाणीवपूर्वक सर्व नगरसेवक किंवा सर्व शिवसैनिक खाली उतरवलेले नाही. याआधी सुद्धा नवी मुंबई विमानतळावरील कार्यक्रमात शिंदेंचं नाव नसल्यानं शिवसेनेत नाराजी होती. त्यातच आता हा प्रकार घडल्यानं महायुतीमधील नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. भाजपपेक्षा शिवसैनिकांचा राग हा गणेश नाईक यांच्यावर जास्त असल्याचं या आंदोलनातून दिसलं. महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे असा दावा वरिष्ठ नेत्यांकडून केला जातो. मात्र प्रत्यक्ष मैदानात शिवसैनिकांची नाराजी दिसते. त्यामुळे यावर काही तोडगा काढला जाणार का असा सवाल उपस्थित केला जातोय. नवी मुंबईहून अनिश बाबर, लोकमत.com.